तर नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला माहितीच आहे मी पोलीस भरती करत होतो आणि गेले 4-5 दिवस झालं माझा रिझल्ट लागला. फायनली मी 7 टाईम अनसक्सेस झालो. म्हणजे पोलीस भरती ही माझी पोलीस भरती तिसरी होती. तर तिसऱ्या टाईममध्ये सुद्धा मला अपयश आलं. आधी मी आर्मी भरतीची तयारी करत होतो. ते माझं ड्रीम होतं. त्या टाईममध्ये पण झालं नाही माझ्याकडून आणि आता पोलीस भरतीमध्ये मला तिसरं अपयश आलं. तर मी आता जे काही बोलेल ते काही लोकांना कारणं वाटतील किंवा अजून काही वाटेल त्या गोष्टी, पण मला तुम्हाला शेअर करायचं आहे. जे घडलं ते मला तुम्हाला सांगायचं आहे बस. तर गेले 6 महिने म्हणजे माझं माइंड स्टेबल नव्हतं. मी एका गोष्टीत गुंतून बसलेलो की थोडे पर्सनली प्रॉब्लेम चालू होते माझे. तर त्या गोष्टीतून मी बाहेर पडू शकलो नाही. आज पण त्या गोष्टी आहेत माझ्या डोक्यात. पण ठीक आहे, जाऊ दे, ते सगळं झालं. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की माझी सुरुवात म्हणजे सुरुवातीला माझं जे अ, अ, अभ्यासाचं रुटीन होतं किंवा माझं डेली रुटीन तुम्ही व्हिडिओमध्ये बघत होता, ते सगळं खरंच होतं, काही खोटं नव्हतं. कारण मी तशी मेहनत घेतच होतो. पण त्याच्यानंतर मागच्या 6 महिन्यामध्ये मला जॉब करावा लागला. त्यामध्ये मी मध्ये मुंबईला गेलो होतो. तेव्हा मी जॉब करत होतो. त्यानंतर तेव्हा माझी थोडी स्टडी कमी झाली. अजून काही गोष्टी होत्या त्याच्यामुळे माझं माइंड ठीक नव्हतं. ते सगळं झालं. त्याच्यानंतर पुन्हा मी गावी आलो. त्यानंतर प्रॅक्टिस म्हणजे माझी होतीच, चांगली होती. त्याच्यानंतर गावी आल्यानंतर भरती ज्यावेळेला फॉर्म चालू झाले त्याच्यानंतर एक 15 दिवसानंतर मला बॅक इंजुरी आली. त्यामध्ये माझा 1 महिना असाच निघून गेला की माझ्याकडून वर्कआउट म्हणजे होत नव्हता त्या टाईममध्ये. वर्कआउट कमी झाला, वजन वाढलं. त्याच्यानंतर माझा गोळासुद्धा कमी झाला. कारण 1600 कव्हर करायला जाऊन म्हणजे खूप मी त्रास सहन करून घेतला बॅक इंजुरी असूनसुद्धा. पण त्यानंतर माझा गोळा कमी झाला. म्हणजे माझं वजन कमी झालं, त्यामुळे माझा गोळा देखील मी म्हणजे इग्नोरच केलेलं गोळ्याला, कारण मला 1600 कव्हर करायचं होतं. जे बॅक इंजुरीमुळे माझं थोडं वीक झालं होतं. शेवटी 1600 पण राहिलं आणि 3 भरतींना माझा गोळा देखील गेला नाही. अशा गोष्टी माझ्या घडल्या. गोळा न जाण्याचं कारण म्हणजे एक माझं वजन कमी झालं. मी त्या टाईममध्ये म्हणजे टेन्शन आलं मला की 1600 माझं बॅक इंजुरी आल्यामुळे माझं 1600चं टायमिंग वाढलं. त्यानंतर गोळा माझा ठीक होता, पण 1600च्या मागं धावलो आणि गोळा देखील माझा कमी झाला. गोळा कमी झाला आणि बरोबर अशा गोष्टी घडल्या माझ्या बाबतीत की ग्राउंडच्या आदल्या दिवशी माझ्या हाताला इंजुरी झाली. बरोबर उजव्या हाताला. हा डाग तुम्ही बघू शकता. मी आता तुम्हाला काही खोटं सांगणार नाही, जे घडलं ते सांगतोय. त्यानंतर त्या टाईममध्ये गोळा गेला नाही. 2-3 भरतींना गोळाच गेला नाही. माझा कॉन्फिडन्स डाऊन केव्हा झाला, जे माझा गोळा 9 मीटर जात होता. तिथे माझा गोळा आउट ऑफ गेलाच नाही या टाईमला. आणि 1600चं पण टायमिंग 5:15 झालं, जे माझं 1600 आउट ऑफ होतं. आणि 100चं टायमिंग 100 माझं 12 सेकंद 12-3 12-22 टायमिंग पडला एका ह्याला, आणि एका ह्याला 12:62 12:62 पडला. त्यामुळे 100% ग्राउंड देखील मी या टाईमला देऊ शकलो नाही. माझा एफर्ट्स होते, ते मला 100% देता आलं नाही. त्यानंतर पेपरचं बोलू तर 6 महिने माझं रिव्हिजन ठीक झालं नव्हतं. तरी माझा स्कोर ठीक होता. पण थोडा काठावरती म्हणजे धाकधूक होतीच मनात, की काय होईल, काय होईल? आणि ज्या ठिकाणी मी फॉर्म भरलेला त्या ठिकाणी जे पॅटर्न फॉलो केलेला, ज्या नियोजनाने फॉर्म भरलेला त्याच्या उलटच घडलं आणि तिथे मला मार्क कमी आले. आणि तिथं माझं मन असं खचून गेलं, की ठरवलं होतं त्याप्रमाणे कोणत्याच गोष्टी घडल्या नाहीत. ग्राउंड पण ठीक नाही, पेपर पण ठीक नाही. त्यामुळे जरा मी खचलो आणि म्हणजे 2 ठिकाणीच मी क्वालिफाय झालो होतो.
तर दोन्ही ठिकाणी मी पेपर पण ठीक नाही दिलो, ग्राउंड पण ठीक नाही गेलं. अशा गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या. त्यामुळे आता पुढे काय करायचं अजून मी ठरवलं नाही. म्हणजे मी जसं ठरवलं होतं तशा गोष्टी घडल्या नाहीत, तर मी ह्यापुढे काही ठरवणार नाहीये, की मी असं करेल, असं होईल. असं काही मला ठरवायचं नाहीये. प्रवाहाच्या दिशेने मला जायचं आहे आता. बस जे माझ्या लाईफमध्ये काही घडेल त्यानुसार मला जायचं आहे. जे काही भेटेल ते ॲक्सेप्ट करेल आणि पुढे जाईल. कोणती अपेक्षा, आशा सगळ्यांच्या मी आशा भंग केल्यात. त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय. पण जे घडतंय ते आता त्यावरती मी काही बोलू शकत नाहीये. कारण सगळ्या गोष्टी निगेटिव्ह झाल्यात माझ्या लाईफमध्ये. मला तुमच्यासमोर यायचं होतं म्हणजे माझ्या मनात असं मला ठेवायला आवडत नाही. म्हणजे मी सगळं असं बोलून जातो. तर मला ते सगळं तुम्हाला बोलायचं होतं. जे काही आहे ते बोलायचं होतं. एकतर मी तुमच्यासमोर भरती होऊन आलो असतो किंवा असंच आलो असतो. ते मी आज असं आलोय. ठीक आहे. पण यापुढे मी काय करणार आहे माहिती नाही. म्हणजे मला प्रयत्न करायचेच आहेत. पण पुढे अजून प्रॉब्लेम येणार आहेत. फायनान्शियल प्रॉब्लेम होतील किंवा कुठेतरी जाऊन जॉब करून भरती करायचं, असं काही होऊ शकतं माझ्या लाईफमध्ये. माहिती नाही मला पुढचं काही. पण माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, की माझं आता यूट्यूबमधून काही अर्निंग वगैरे होत नाही आहे. तर त्या गोष्टीसाठी एक रिक्वेस्ट आहे, की माझा वॉच टाईम थोडासाच बाकी आहे. ज्यामुळे माझे चॅनल आहे ते मॉनिटाईज होऊ शकतं. ते तुमच्यावर डिपेंड आहे. ही पण गोष्ट तुमच्यावरच डिपेंड आहे. जर तुम्ही मला सपोर्ट केला, माझे लाँग व्हिडिओ तुम्ही बघितले, तर माझा वॉच टाईम कंप्लीट होऊ शकतो आणि मला तुमचा सपोर्ट मिळू शकतो. तर मी असं बोलत नाही की तुम्ही माझे व्हिडिओज बघा. जर तुम्हाला माझ्यावर दया आली, काही माझ्याबद्दल वाटलं, व्हिडिओ बघा, सपोर्ट करा. आणि हां, जे भरती झालेत त्यांच्यासाठी पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप शुभेच्छा. आणि जे राहिलेत त्यांनी रिस्टार्ट करा. कसं पण असू दे, पण रिस्टार्ट करा. हार मानू नका. मी देखील करणार आहे, पण कसं करणार आहे माहिती नाही. काही नियोजन नाही करत आहे मी आता. आता सध्या थोडं माइंड माझं ठीक नाही आहे. पुढे बघू काय कसं होईल. पण भरती देणार, नेक्स्ट भरती देणार. आणि असं माइंडसेट आहे की करायचं तर खूप आहे, पण प्रॉब्लेम खूप येणार आहेत आणि कसा फेस करणार हेच नाही माहिती. तर मी तुम्हाला काही बोलू शकत नाही. नाहीतर पुढे जाऊन असं होईल की मी असं बोललो आणि केलं नाही, असं होईल. त्यामुळे मला काही बोलायचं नाही आता. बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. पुढे माझे व्हिडिओ येतील काही दिवसांनी. तर भेटूयात लवकरच. जय हिंद.